आज आपण गवळी बाबाच्या दर्ग्याच्या बाजूला एका बाबांची आपण मुलाखत येथील अडीअडचणी संदर्भात सर्व माहिती जाणून घेत आहोत. तर या ठिकाणी एक दर्ग्याच्या गवळी बाबाच्या दर्ग्याच्या बाजूला एक पुजारी आहेत. आपण हे पूजा कशी मांडली ह्याचे थोडक्यात आपण सैलानी बाबाचा फोटो आणि बाजूला हा नागा महाराजांचा एक फोटो आहे. हे नागा महाराज नागपूरचे आहेत असं बाबा सांगतात आपल्याला. हे दोन्ही फोटो लावून इथं बसलेले आहेत आणि बाबांवर नागा महाराजांचा विश्वास आहे आणि नागा महाराजावर बाबांचा विश्वास आहे असा आता प्रथम बाबांशी चर्चा केल्याने माहिती समोर आली. तरी आपण या बाबांची मुलाखत थोडक्यात आपण जाणून घेत आहोत. बाबा आपलं नाव काय? हरणे बाबा. हरणे बाबा. आपलं गाव? जळगाव फेरण. जळगाव. तालुका? संभाजीनगर. जिल्हा? तालुका जिल्हा संभाजीनगर. बरं बाबा, आपण इथं किती वर्षापासून येत असता? माझ्या वडिलांपासून मी वयाच्या 10 वर्षापासून. तुमच्या वयाच्या 10व्या वर्षापासून तुमची वडिलांची परंपरा तुम्ही चालवता. बरं, आपल्या या ठिकाणी भक्तगण कशा कशा प्रकारचे कुठले येतात? माझ्याकडे भक्तगण मुंबईचे आले, नागपूरचे आले, मुक्ताबाई नगरचे आले. बरं. कोणा गावाचे शेकटा, दुधाळ, आंबाडा, भरपूर ठिकाणचे लोक आले. बरं. तुम्ही इथं किती दिवस असता बाबा? इथं 15 दिवस. इथं 15 दिवस. बरं, या ठिकाणी लाईट तुम्हाला पाण्याची व्यवस्था कशी आहे बाबा? आम्ही पाणी स्वतः टँकरवाले विकत येतो. हां. पहिल्यानं आम्ही ड्रमला हे विकत बैलगाडी पाहिजे होतं. बरं. त्या टायमाला आम्ही 2 रुपये हंडा पाणी पित होतो. रुपये हंडा. आणि आता टँकरची सोय झाली. 300 रुपये ड्राम, 200 रुपये ड्राम, कधी 100 रुपये ड्राम भेटतो आम्हाला पाणी प्यायचं. बरं. एवढं करून मी भक्त लोकाला पाण्याची खायची व्यवस्था, चटणी भाजी हो भक्त लोकाला ही सेवा करतो. मी घरच्या घरी माणूस आहे, पण मेहनत मजूर करून पण इथं सरकारची आम्हाला काही उचले ते सेवाने भक्त लोकाला. बरं बाबा, या ठिकाणी आपल्याला वक्फ बोर्डाच्या वतीने काही सुविधा केल्या जाते का? भक्त आम्हाला कोणती सेवा नाही आजपर्यंत. वक्फ बोर्डाच्या वतीने काही सुविधा नाही? काही सेवा नाही आली. बरं. आता जे इथलं सैलानी बाबा जे दर्गा आहे, हा दर्गा नेमकं वक्फ बोर्डाच्या ताब्यात आहे का शासनाच्या ताब्यात आहे? त्या शासन ताब्यात गेलं नाही ना, सरकारी झाला लागलं नाही. लागलं नाही का? बरं बरं. म्हणजे आता सध्या म्हणजे काय कोर्टात भांडण आहे का चालू? भांडण. बरं बरं बरं. आणि तुम्हाला ह्या ज्या सुविधा आहेत ते सो खर्चानं इथं तुम्ही सो खर्चानं करत असता. या ठिकाणी सैलानी बाबांचा ट्रस्ट वगैरे आहे का? लागले नाही ट्रस्ट. मुजर लोक चालू आहे. बरं बरं. काही म्हणजे आलं तसं भक्तगण देणगी देतील तसं त्यांचं काम चालू आहे. सर्व भक्त लोक. तर तुम्हाला गेल्या 10 वर्षातली यात्रा, यंदाची यात्रा आणि मागची तुम्ही वयाच्या 10व्या वर्षी येत होतात त्यावेळेसचा अनुभव आणि आजचा अनुभव काय वाटते? अनुभव चांगला मिळाला. बरं आले यावर्षी. बरं बरं. इथं किती समाजातून कोण्या समाजाचे लोक येतात? इथं 18 पगड समाज जाते. 18 पगड समजे भोरी लोक, सट लोक. बरं. ही भाषा आपल्या महाराष्ट्राला कळत नाही. हां. त्या भाषेचे लोक इथे येत्या, आपापल्या बाबाला पण तिथं बसत्या. बरं बरं. आणि हा उरूस 128 हा असं मी बोर्ड बघितलेला आहे. 118. 118 का? सॉरी हा मला 118वा यंदाचा उरूस आपला आहे. ठीक आहे बाबा, आपली मी वारकरी विचार साप्ताहिकच्या माध्यमातून आपली मुलाखत जाणून घेतलेली आहे. आपल्या व्यथा महाराष्ट्र शासनाच्या समोर कळवण्याचं पायदिंडी पालखी सोहळा इतिहास संशोधक सदाशिव पोळे या नात्यानं मी करणार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सैलानी बाबा.